सांगली जिल्हा गतिमान प्रशासकीय अभियान या अंतर्गत सांगली जिल्हा महसूल अधिकारी कर्मचारी यांचे 5 दिवसाचा प्रशिक्षण उपक्रम आम्ही आता आजपासून हाती घेतलेला आहे। सोमवार ते शुक्रवार या कालावधीत हे प्रशिक्षण वर्ग चालेल आणि त्याचा कालावधी सकाळी 10 ते संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत आहे। सांगली जिल्ह्यातील 92 तलाठी ज्यांना नेमणुकीपासून आता 3 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि 4 लिपिक ज्यांना नेमणुकीच्या कालावधीपासून फक्त 3 वर्षाच्या आत कालावधी झालेला आहे, या सर्वांना आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या विविध तरतुदी, कुळ कायद्याच्या विविध तरतुदी, सीलिंगच्या विविध तरतुदी, संगणकीकृत सातबाऱ्याच्या विविध तरतुदी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 बंडल सिस्टम, अवेट रजिस्टर, वर्कशीट या अनुषंगाने आम्ही प्रशिक्षण देत आहोत। यासाठी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांची संपूर्ण टीम ही यासाठी कामकाज करत आहे। या प्रशिक्षणामध्ये विविध विषयांबरोबर त्यांना माहिती देताना या प्रशिक्षणामध्ये जे ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट भांगे हे कायद्यातील विविध हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टच्या निकालाच्या अनुषंगाने येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं विश्लेषण करून देणार आहेत। याचा सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला दृष्टिकोन हा आहे की कायद्याच्या तरतुदीनुसार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामकाज हे झालं पाहिजे। दुसरं, त्याचबरोबर जमीन महसूल किंवा जमीन ही एक फार मोठी एक व्यक्तिगत संपत्ती असते। त्याचे कस्टोडियन म्हणून काम करत असताना ज्याचे हक्क त्याच व्यक्तीकडे कायदेशीररित्या राहिले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे। तिसरं एक सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे की अनेकदा तलाठी आणि सर्कल यांनी घेतलेल्या निर्णयावर अनेकदा अपील होत जातात। ते प्रांताधिकाऱ्यांकडे होतात, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे होतात, आयुक्तांकडे होतात, शासनाकडे होतात, फार हायकोर्टापर्यंत जातात। यामध्ये आमच्या सगळ्यांची इच्छा हीच आहे की जो निर्णय गाव पातळीवर घेतला जाईल तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो तसाच कायम राहिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही फेरबदल होता कामा नये एवढा कायद्याच्या चाकोरीतून तो दिला गेला पाहिजे। यासाठी आमचं खऱ्या अर्थाने हे प्रशिक्षण घेण्याचं मानस आहे।